कुंभमेळ्यामुळे भाजपकडेच असणार, गिरीश महाजन होणार अशी माहिती आहे. तर रायगडचा अजूनही तिढा सुटलेला नाही. आता काय करायचं ते करू देत. मग जनता हा सगळा तमाशा बघते आहे. हा तमाशाच आहे म्हणजे, आणि तोही काही तमाशा म्हणजे हा याला आमच्याकडचा वराडी भाषेतला खडा तमाशा आहे. काय चाललं आहे, जिथे लोट आहे तिथे आम्ही, आणि त्याच्यासाठी स्पर्धा. कुंभमेळ्यामध्ये किती जणाला नावून निघायचं आहे ते आता या स्पर्धेतून दिसतं आहे. म्हणजे त्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये पुण्य नाही मिळवायचं आहे, तर पुण्याच्या पलीकडं पैसा मिळवायचा, पुण्याच्या माध्यमातून पैसा मिळवायचा आणि पाप करायचं धोरण जर असेल तर ते भांडत राहणार. राहिला रायगडचा विषय, तिथे फार मोठा, कारण 3 आमदार शिंदे सेनेचे आहेत आणि एकच आमदार त्या राष्ट्रवादींचा आहे. त्यामुळे तिथे तिला सोडवावा आणि लोकांना पालकमंत्री त्वरित देऊन त्या जिल्ह्यातील विकासाला, उद्या DPDC आहे त्यातली कामं खोळंबली आहेत. पालकमंत्री नसेल तर रेग्युलर अनेक विषयांच्या बैठका असतात, ते सगळं थांबलं जातं, प्रशासन ठप्प पडतं. म्हणजे तुम्ही राज्याला पुढे नेताय की राज्याला मागे आणताय, अशी परिस्थिती येता कामा नये. म्हणून लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या आणि देऊन टाका, असं मला वाटतं. विरोधी पक्षात लोक कुंभमेळा केले नाही म्हणून टीका केली जाते. नाही, हे काय, हे याला टीका, कुंभमेळा काय भाजपचा आहे का त्यांनी असं म्हणायला? ज्याची आस्था आहे तो जातो, ज्याला प्रेम आहे जातो. काही जाण्याला काही अडचणी असतात. आता मी गेलो होतो कुंभमेळ्यात, मला वेळ मिळाला गेलो. आता काय जाऊन येणं म्हणजे हिंदू, नाही गेला तर हिंदू नाही. अरे वा रे वा. आणि तिथे गेलेलं पाप. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये याला केवळ राजकीय दृष्टीनं बघता कामा नये, तर त्या आस्था आणि भावनेच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे त्या कुंभमेळ्याकडे. कोणाला जायचं असेल ते गेलेत, नाही गेलेत. काल आता उद्धवजी ठाकरे गेले नाहीत म्हणून टीका. अरे कमाल आहे. आणि राहुलजी गेले नाहीत म्हणून टीका. तुम्हाला तिकडे मी जाऊन आलो, नदीच्या काठावर जे पाणी आहे, ठीक आहे, आम्ही ते संगमावर आंघोळ केली, आम्ही स्नान केलं म्हणून चांगलं थोडं तरी पाणी होतं. पण काठावरचं पाणी ज्या सगळे लाखोच्या लोकांनी तिथे स्नान करत होते, तिथे उभं राहू शकत नाही. मग ही ते कोणाची जबाबदारी आहे? राज्य सरकारची नाही, योगी सरकारची नाही ती जबाबदारी. तिकडे स्वच्छता ठेवणं, तिथे बंदोबस्त ठेवणं, व्यवस्था करणं. नाही, केवळ काय नाही, इतके कोटी गेलेत, तितके कोटी गेलेत, काय अर्धी आबादी गेली का हिंदुस्थानची? काहीतरी दाखवून, खोटा प्रसारित करून, खोटं इव्हेंट करून हे सगळं दिशाभूल करण्याचं काम आहे. जिथे हे काही आता भाजप सत्तेत आल्यापासून तो शाही होतं काय, नेहरूंजीच्या काळात झाला. अनेक कुंभमेळे स्वतः नेहरूजी गेले होते. हे शाही स्नान किंवा कुंभमेळे होतात, हे काय भाजप सत्तेत आल्यापासून सुरू झाले आणि गेले नाहीत. त्यामुळे हिंदूचा विषय आला किंवा हिंदू धर्मांचा अपमान झाला. याच्यापूर्वी तर हे दिसत पण नव्हते भाजपवाले, त्यावेळेस काँग्रेसवालेच जात होते. त्यामुळे याच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही असं मला वाटतं. 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये गेल्या वेळेस महायुती सरकारने 8.5 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. तेवढी निधीची तरतूद केली होती. मात्र आतापर्यंत केवळ 40%च निधी यावर्षी खर्चित झालेला आहे. गेल्या 5 वर्षांचा निच्चांकी आहे. नाही, खरं तर पैसे गेले कुठे? कर्ज वाढत आहे, खर्च होत नाही, बजेटमध्ये दाखवलं जात आहे. संविधानिक अधिकार असताना शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्टच्या लोकांना 100% निधी खर्च होणे अपेक्षित असताना तिथे तर 25% आणि 26%च निधी खर्च झालेला आहे. म्हणजे हे पैसे गेले कुठे? का खर्च केले गेले नाहीत? मग विकास म्हणतो आपण, तर मग निधी उपलब्ध आहे, बजेट आहे तुमचा, तर मग बजेटमध्ये तुमच्याकडे बजेटप्रमाणे महसूल गोळा झाला नाही का? त्यामध्ये कुठे गडबड झाली का? हे सगळे विषय आता आम्ही मांडू अधिवेशनात. एक आहे की राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. मग पैसा नाही, खर्च 40% झाला आहे. तुमचा बजेट जर तुम्ही ठरवलात की पुढच्या वर्षी आम्हाला किती अपेक्षित आहे, रेव्हेन्यू महसूल किती अपेक्षित आहे आणि कुठून रुपया येणार आणि कुठे रुपया खर्च होणार, याचा ताळमेळ करून बजेट दिला जातो. मग ह्यामध्ये कुठं चुकलं, कोणाचं चुकलं, कुठे पैसे वळवले गेलेत, हे सगळं मागू आम्ही आणि त्याच्यावर बोलू.
वाळू धोरण जाहीर होणार होतं. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री म्हणाले होते की 23-24 तारखेपर्यंत वाळू धोरण जाहीर होईल. एकीकडे वाळूंचे घाट सगळे बंद आहेत. वाळूची विदर्भामध्ये कोकणामध्ये विविध पद्धती आहेत. ठिकठिकाणी आपण आरोप प्रत्यारोप तुम्ही केले, त्याही सरकारमध्ये तुमच्या सरकारमध्ये तुमच्यावरही आरोप झाले. त्यामुळे वाळू धोरण जे आहे ते कुठं अडलंय, घरं कसे तयार होणार, समृद्धी एक्सटेन्शन आणि शक्तीपीठ नवीन त्यासाठी वाळू लागणार आहे. नाही, महसूल मंत्र्यांशी भेट घेऊन आम्ही या विषयावर चर्चा करायचं ठरवलं आहे. खरं तर फार गंभीर विषय आहे. घरकुलांची कामं थांबली, शासकीय कामं थांबली, विकासाची कामं थांबलीत, रस्त्याची कामं थांबली, सगळेच फार लोकांना त्रास आहे या संदर्भात आणि त्यामुळं लोक अक्षरशः वाळूमुळं हैराण झाले. चोरीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. झिरो रॉयल्टीच्या नावाखाली वाळू दिली जाते, ती वाळू दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आपला चोरून टाकली जात आहे किंवा विकली जात आहे मार्केटमध्ये. एकदा काय ते स्वयंस्पष्ट धोरणांना महसूल मंत्री एक येतात, ते धोरण दुसरं सांगतात, दुसरे महसूल मंत्री येतात, ते नवीन धोरण सांगतात. अरे एकदा राज्यासाठी पुढच्या 10 वर्षासाठी वाळू धोरण हे असणार, ते एकदा फायनल केलं पाहिजे. आणि काही करा, नाही तर सोडून द्या. तुम्ही धोरण बिरण आणायचं, लोकांना वाटेल ते घेऊन जाऊ द्या. नदी काय कोरड्या थोडीच पडणार आहे, चोरी थोडी थांबणार आहे. काम होत आहे तर घेऊन जाऊ द्या, खुले सोड ओपन करून टाका सगळं. आणि वाळूसाठी मला वाटतं की महसूल मंत्र्यांना आमचं सांगणं असणार आहे की किमान या प्रत्येक याच्यासाठी एक वेगळा सब डिव्हिजनच उघडलं पाहिजे. त्याला वेगळा एक पोलीस ताफा दिला पाहिजे. एक 100-150 लोकांचं युनिट करा आणि बघा महसूल कसा येत होते तिजोरीत. हे सगळी अर्थसंकल्पीय तूटबीट सगळी भरून निघेल. एवढा मोठी रेतीचा काळा बाजार